हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको LDC सिडको अकाउंट क्लर्क याचा आपण डायरेक्ट टॅक्सचा इन्कम टॅक्समध्ये आपण हेड ऑफ इन्कमचा प्रॉफिट अँड गेन ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन याचे 50 MCQ सॉल्व्ह करणार आहे. याच्या आधी आपण 4 व्हिडिओज बनवलेले आहे वेगवेगळ्या टॉपिकवर. त्याच्यामध्ये आपण 50 MCQ सॉल्व्ह केले आहे. ज्यांनी ते व्हिडिओज आतापर्यंत नाही बघितले ते पण व्हिडिओ बघून घ्या, मीन्स तुमची चांगली प्रॅक्टिस होणार. प्लस ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन्स थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. ठीक आहे. याची प्लेलिस्ट पूर्ण मीन्स फायनान्स अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, GST, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स सगळ्यांची प्लेलिस्ट तुम्हाला चॅनलवरच्या पेजवर मिळून जाणार. ठीक आहे. प्लेलिस्टमध्ये बघून घ्या. सर्व प्लेलिस्ट ऑलरेडी सेव्ह आहेत. सर्व प्लेलिस्ट तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये सेव्ह करून घ्या, जेणेकरून जे पण व्हिडिओज मी इथे अपलोड करणार ते तुम्हाला डायरेक्ट प्लेलिस्टमध्ये मिळून जाणार. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण प्रॉफिट अँड गेन ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशनचा फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन इथे आहे, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ बिझनेस अंडर द इन्कम टॅक्स ऍक्ट. आयकर अधिनियमाच्या अंतर्गत व्यवसायाची व्याख्या काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट एनी ट्रेड, कॉमर्स ऑर मॅन्युफॅक्चर. सेकंड ओनली ट्रेड ॲक्टिव्हिटी. थर्ड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ गुड ओनली अँड नन ऑफ द बोथ. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट एनी ट्रेड, कॉमर्स ऑर मॅन्युफॅक्चर, कोणताही व्यापार, वाणिज्य किंवा उत्पादन. नेक्स्ट सेकंड, व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रोफेशन अंडर द इन्कम टॅक्स ऍक्ट. आयकर अधिनियमाच्या अंतर्गत व्यवसाय याचा काय अर्थ आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऑक्युपेशन इन्व्हॉल्विंग इंटेलेक्चुअल स्किल अँड मॅन्युअल वर्क. सेकंड एनी ट्रेड ऑर कॉमर्स. थर्ड फार्मिंग ॲक्टिव्हिटीज अँड नन ऑफ द बोथ. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट ऑक्युपेशन इन्व्हॉल्विंग इंटेलेक्चुअल स्किल ऑर मॅन्युअल वर्क, बौद्धिक कौशल्याने हस्तकला लागणारी व्यावसायिक कामे. नेक्स्ट थर्ड, व्हॉट इज द स्कोप ऑफ इन्कम चार्जेबल टू टॅक्स अंडर द हेड बिझनेस अँड प्रोफेशन. व्यवसाय आणि व्यवसाय या हेड करासाठी कर राज्य असलेल्या उत्पन्नाचा काय व्याप्ती आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इन्कम फ्रॉम बिझनेस, प्रोफेशन अँड अदर स्पेसिफाईड ॲक्टिव्हिटी. सेकंड ओनली फॉर इन्कम फ्रॉम ट्रेड. सेकंड ओनली इन्कम फ्रॉम प्रोफेशन अँड नन ऑफ द बोथ. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट इन्कम फ्रॉम बिझनेस, प्रोफेशन अँड अदर स्पेसिफाईड ॲक्टिव्हिटी. व्यवसाय आणि इतर निर्दिष्ट क्रियाकलांपासून उत्पन्न. ओके. नेक्स्ट फोर्थ, व्हॉट इज द स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन. कलप व्यवहार काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे इथे फर्स्ट अ ट्रान्झॅक्शन मेड विथ द इंटेन्शन ऑफ अर्निंग प्रॉफिट फ्रॉम प्राइस फ्लक्च्युएशन. सेकंड आहे अ रेग्युलर बिझनेस ट्रान्झॅक्शन. थर्ड आहे अ ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्विंग लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट अँड फोर्थ नन ऑफ द बोथ. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट अ ट्रान्झॅक्शन मेड विथ द इंटेन्शन ऑफ अर्निंग प्रॉफिट फ्रॉम प्राइस फ्लक्च्युएशन, किमतीच्या चढ उतारामधून नफा मिळण्याच्या हेतूने केलेला व्यवहार, त्यालाच म्हणतो स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन. नेक्स्ट फिफ्थ, व्हॉट इज द टॅक्स ट्रीटमेंट ऑफ लॉसेस इन्कर्ड इन स्पेक्युलेशन बिझनेस. कल्पक व्यवसायात झालेल्या तोट्याचे कर उपचार काय आहे? हे बघा, ऑप्शन आहे फर्स्ट लॉस कॅन बी सेट ऑफ ओनली अगेन्स्ट स्पेक्युलेटिव्ह इन्कम. थर्ड, लॉस कॅन बी सेट ऑफ अगेन्स्ट एनी अदर इन्कम. थर्ड, लॉस इज नॉट डिडक्टेबल अँड नन ऑफ द बोथ. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट लॉस कॅन बी सेट ऑफ ओनली अगेन्स्ट स्पेक्युलेटिव्ह इन्कम. तोटा फक्त कल्पक उत्पन्नाच्या विरोधात समायोजित केला जाऊ शकतो. नेक्स्ट सिक्स, व्हॉट एक्सपेंडिचर ऑर पेमेंट आर ॲडमिसिबल ॲज डिडक्शन अंडर द बिझनेस अँड प्रोफेशन हेड. व्यवसाय आणि व्यवसाय हेड अंतर्गत कोणत्या खर्च किंवा भरणा कपात म्हणून प्राप्त आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट बिझनेस रिलेटेड एक्सपेन्सेस लाईक रेंट, सॅलरी अँड युटिलिटीज. सेकंड आहे पर्सनल एक्सपेन्सेस. थर्ड, इंटरेस्ट ऑन पर्सनल लोन अँड फोर्थ नन ऑफ द बोथ. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट बिझनेस रिलेटेड एक्सपेन्सेस लाईक रेंट, सॅलरी अँड युटिलिटीज. व्यवसाय संबंधित खर्च जसे की भाडे, पगार आणि युटिलिटीज. नेक्स्ट 7, अंडर सेक्शन 115 BAC व्हॉट इज द रिलेव्हंट टॅक्स रिजिमे फॉर बिझनेस इन्कम. सेक्शन 115 BAC अंतर्गत व्यवसाय उत्पन्नासाठी संबंधित कर शासन काय आहे? बस ऑप्शन आहे फर्स्ट डिफॉल्ट टॅक्स रिजिमे. सेकंड ऑप्शनल टॅक्स रिजिमे. बोथ B, A and B and none of the above. करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शनल टॅक्स रिजिमे, वैकल्पिक कर प्रशासन. नेक्स्ट
8. What are the deduction available under the normal provision of the Income Tax Act while computing business income? आयकर अधिनियमाच्या सामान्य तरतुदीनुसार व्यवसाय उत्पन्न गणताना उपलब्ध असलेल्या कपाती काय आहेत? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेप्रिसिएशन, सॅलरीज, रेंट अँड रिपेअर. सेकंड आहे ओनली डेप्रिसिएशन. थर्ड आहे पर्सनल एक्सपेन्सेस अँड फोर्थ आहे नन ऑफ द अबव. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट डेप्रिसिएशन, सॅलरीज, रेंट अँड रिपेअर. घसारा, पगार, भाडे आणि दुरुस्ती. नेक्स्ट 9th. What are the expenditure or payment that are not admissible as deduction under the head business and profession? व्यवसाय आणि व्यवसाय हेड अंतर्गत जे खर्च भरणे कपात म्हणून प्राप्त नाहीत ते कोणते आहेत? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पर्सनल एक्सपेन्सेस, सेकंड इंटरेस्ट ऑन पर्सनल लोन, बोथ ए अँड बी अँड नन ऑफ द. करेक्ट आन्सर आहे बोथ ए अँड बी. पर्सनल एक्सपेन्सेस आणि इंटरेस्ट ऑन पर्सनल वैयक्तिक खर्चावरील व्याज इज नॉट ॲडमिसिबल डिडक्शन अंडर द बिझनेस अँड प्रोफेशन. नेक्स्ट 10th. When are certain receipt deemed to be income chargeable to the tax under the head business and profession? व्यवसाय हेड अंतर्गत काही प्राप्ती करासाठी कर राज्य उत्पन्न मानली जातात ते केव्हा आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट when receipt are related to business activity. Second, when received are from casual income. Third, when received are from gifts and none of the above. Correct answer आहे इथे फर्स्ट when receipts are related to business activity. जेव्हा प्राप्ती व्यवसायाशी संबंधित असते. नेक्स्ट 11. Who is required to compulsory maintain book of account and get them audited? कोणाला अनिवार्यपणे लेखा पुस्तके ठेवावी लागतात आणि त्याची ऑडिट करावी लागते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट every business and profession generating income above the thresholds. Second, only companies. Third, only individual with annual income over 1 crore and none of them. The correct answer is first every business and profession generating income above a certain threshold. प्रत्येक व्यवसाय आणि व्यवसायाचे जे विशिष्ट किमान उत्पन्न करतात. नेक्स्ट 12th. What is the presumptive tax provision for small business under the Income Tax Act? आयकर अधिनियमाअंतर्गत लहान व्यक्ती व्यवसायांसाठी अनुमानित कर व्यवस्था काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 8% ऑफ टर्नओव्हर इज प्रिझ्युम टू बी इन्कम. सेकंड 10% टर्नओव्हर इज प्रिझ्युम टू बी इन्कम. थर्ड 6% टर्नओव्हर अँड नन ऑफ द अबव. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट 8% टर्नओव्हर इज प्रिझ्युम टू बी इन्कम. उत्पन्नाचे 8% मानले जातात. Next 13. How is business income computed when there is a mix of agriculture and business income? जेव्हा शेती व व्यवसायाचे मिश्र उत्पन्न असेल तेव्हा व्यवसाय उत्पन्न कसे गणले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट द ॲग्रिकल्चर इन्कम इज एक्झेम्प्ट अँड बिझनेस इन्कम इज टॅक्सेबल. सेकंड बोथ ॲग्रिकल्चर अँड बिझनेस एक्झाम आर फुल्ली टॅक्सेबल. थर्ड ॲग्रिकल्चर इन्कम इज टॅक्सेबल अँड नॉट द अबव. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट The agriculture income is exempt and business income is taxable. शेतीचे उत्पन्न कर मुक्त असते आणि व्यवसायाचे उत्पन्न कर पात्र. नेक्स्ट 14. What is the tax treatment for payment made toward interest on loan for business purpose? व्यवसाय उद्देशांसाठी कर्जावर केलेल्या व्याजाच्या भरण्याचे कर उपचार काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट deductible as business expenses. Second, taxable as income. Third, exempt from tax and not deductible. The correct answer is first, deductible as a business expense. व्यवसाय खर्च म्हणून कपात करण्यास पात्र. Next 15. When is income from professional deemed to be chargeable to tax? व्यवसायातून उत्पन्न केव्हा करासाठी कर राज्य मानले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट when it is earned through the practice of profession. Second, when the profession is a hobby. Third, when the professional fees exceed a certain amount and none of the above. Correct answer is first when it is earned through the practice of profession. जेव्हा ते व्यवसायाच्या सरावातून मिळवले जाते. Next 16. What is the business loss that cannot be set off against any other income? असा व्यवसाय तोटा जो इतर कोणत्याही उत्पन्नाच्या विरोधात समायोजित केला जाऊ शकत नाही तो कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्पेक्युलेटिव्ह बिझनेस लॉस. नेक्स्ट थर्ड ॲग्रिकल्चर इन्कम लॉस अँड फोर्थ नन ऑफ द अबव. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट स्पेक्युलेटिव्ह बिझनेस लॉस. कल्पक
व्यवसाय तोटा. नेक्स्ट 17. What is the permissible limit for business expense under the section 44AD presumptive taxation scheme? सेक्शन 44AD अनुमानित कर प्रणाली अंतर्गत व्यवसाय खर्चाची स्वीकारलेली मर्यादा काय आहे? तर बघा ऑप्शन आहे 8% ऑन टर्नओव्हर, 12%, 6% अँड 10%. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट 8% ऑन टोटल टर्नओव्हर. नेक्स्ट 18. What is the tax treatment for income from freelance professional under the Income Tax Act? आयकर अधिनियमाखाली फ्रीलान्स व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे कर उपचार काय आहे? बघा ऑप्शन आहे टॅक्सेबल ॲज अ बिझनेस इन्कम, सेकंड टॅक्सेबल ॲज अ सॅलरी इन्कम, थर्ड एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स अँड टॅक्सेबल ॲज कॅज्युअल इन्कम. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट टॅक्सेबल ॲज बिझनेस इन्कम, व्यवसाय उत्पन्न म्हणून कर राज्य. नेक्स्ट 19. What is the tax treatment for income from speculative business? कल्पक व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे कर उपचार काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट टॅक्सेबल अंडर द हेड बिझनेस अँड प्रोफेशन, सेकंड टॅक्सेबल अंडर हेड कॅपिटल गेन, थर्ड एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स अँड फोर्थ टॅक्सेबल अंडर द हेड अदर सोर्स. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट टॅक्सेबल अंडर द हेड ऑफ बिझनेस अँड प्रोफेशन, व्यवसाय हेड अंतर्गत कर राज्य. Next 20. Under the presumptive tax scheme, what is the percentage of turnover considered as deemed income for small business? अनुमानित कर योजनेनुसार लहान व्यवसायांसाठी टर्नओव्हर किती टक्केवारी असलेला उत्पन्न मानले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 8%, 10%, 5%, 12%. तर करेक्ट आन्सर आहे 8% ऑन टर्नओव्हर. नेक्स्ट 21. Which of the following is not a deduction available under section 80C for business income? व्यवसाय उत्पन्नासाठी सेक्शन 80C अंतर्गत उपलब्ध नसलेली कपात कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लाईफ इन्शुरन्स प्रीमियम, सेकंड कॉन्ट्रीब्युशन टू रिटायरमेंट फंड, थर्ड इंटरेस्ट ऑन बिझनेस लोन अँड फोर्थ रिपेमेंट ऑफ प्रिन्सिपल ऑन लोन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इंटरेस्ट ऑन बिझनेस लोन, व्यवसाय कर्जावर व्याज इज नॉट अ डिडक्शेबल अवेलेबल. Next 22. What is the limit for claiming business loss under the presumptive taxation scheme? अनुमानित कर योजने अंतर्गत व्यवसायातील तोट्यांची मागणी करण्यासाठी मर्यादा काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लॉसेस कॅन नॉट बी क्लेम अंडर द स्कीम, सेकंड लॉसेस कॅन बी कॅरी फॉरवर्ड टू द नेक्स्ट इयर, थर्ड लॉसेस आर डिडक्टेड फ्रॉम सॅलरी इन्कम अँड नन ऑफ द अबव. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट लॉसेस कॅन नॉट बी क्लेम अंडर द स्कीम, योजने अंतर्गत तोटे मागवता येत नाही. नेक्स्ट 23. व्हॉट इज टॅक्स ट्रीटमेंट फॉर रिकव्हरी ऑफ अनरिअलाइज रेंट? अवास्तव भाड्याची पूर्ण प्राप्तीचे कर उपचार काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट टॅक्सेबल ॲज इन्कम इन एव्हरी इयर ऑफ रिकव्हरी, सेकंड एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स, थर्ड टॅक्सेबल अंडर इन्कम फ्रॉम अदर सोर्स अँड नॉट टॅक्सेबल. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट टॅक्सेबल ॲज अ इन्कम इन इयर ऑफ रिकव्हरी, पूर्ण प्राप्तीच्या वर्षी उत्पन्न म्हणून कर राज्य. नेक्स्ट 24. व्हॉट इज द ट्रीटमेंट फॉर को ओन प्रॉपर्टी इन रिलेशन टू इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी? घराच्या संपत्तीच्या संदर्भात सहमालकी असलेल्या संपत्तीचे उपचार काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट each owner is taxed on their share of initial rental income, second income is taxed only the name of primary owner, third co-owner are exempt from tax and property is not taxable. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट each co-owner is taxed on their share of rental income. प्रत्येक सहमालकाला त्यांच्या भाड्याच्या उत्पन्नावर कर लागतो. नेक्स्ट 25. What is the tax treatment for composite rent received for business premises? व्यवसाय स्थानांसाठी मिळवलेली संकलित भाडे कसे करतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टॅक्सेबल ॲज अ इन्कम फ्रॉम बिझनेस, सेकंड टॅक्सेबल ॲज इन्कम फ्रॉम प्रॉपर्टी, एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स अँड टॅक्सेबल अंडर अदर सोर्स. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट टॅक्सेबल ॲज अ इन्कम फ्रॉम बिझनेस, व्यवसायातून उत्पन्न म्हणून कर राज्य. ओके, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ओके. नेक्स्ट 26. व्हॉट इज द ट्रीटमेंट फॉर कॅपिटल असेट हेल्ड बाय प्रोफेशनल फॉर मोर दॅन 36 मंथ बिफोर सेल?
विक्रीपूर्वी व्यावसायिकांनी 36 महिनेपेक्षा जास्त काळ धरलेल्या भांडवलाच्या संपत्तीचे उपचार काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट टॅक्सेबल ॲज लॉंग टर्म कॅपिटल गेन, सेकंड टॅक्सेबल ॲज शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, टॅक्सेबल ॲज बिझनेस इन्कम अँड एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट टॅक्सेबल ॲज लॉंग टर्म कॅपिटल गेन, दीर्घकालीन भांडवल नफ्याच्या स्वरूपात कर राज्य. नेक्स्ट 27. Under Section 44 ADA means presumptive taxation scheme for professional. What percentage of gross receipt is considered as deemed income? Section 44 ADA व्यावसायिकांसाठी अनुमानित कर प्रणाली अंतर्गत एकूण प्राप्तीचा किती टक्केवारी म्हणून ओळखली जाते? बघा ऑप्शन आहे 50% ऑफ ग्रॉस रिसिप्ट, सेकंड 70% ऑफ ग्रॉस रिसिप्ट, थर्ड 30% ऑफ ग्रॉस रिसिप्ट अँड 60% ऑफ. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट 50% ऑफ ग्रॉस रिसिप्ट, एकूण प्राप्तीचे 50%. नेक्स्ट 28. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अलाउड ॲज अ डिडक्शन अंडर बिझनेस इन्कम? खालीलपैकी कोणते व्यवसाय उत्पन्न अंतर्गत कपात म्हणून स्वीकारले जात नाही? बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेप्रिसिएशन ऑन असेट यूज फॉर बिझनेस पर्पज, सेकंड सॅलरी पेड टू एम्प्लॉई, थर्ड एंटरटेनमेंट एक्सपेन्स अँड फोर्थ पर्सनल लिव्हिंग एक्सपेन्स. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ पर्सनल लिव्हिंग एक्सपेन्सेस, वैयक्तिक जीवन खर्च. नेक्स्ट 29. वेन कॅन अ लॉस फ्रॉम स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन बी सेट ऑफ? कल्पक व्यवहारातील तोटा कधी समायोजित केला जाऊ शकतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली अगेन्स्ट इन्कम फ्रॉम स्पेक्युलेटिव्ह बिझनेस, सेकंड अगेन्स्ट एनी इन्कम, थर्ड अगेन्स्ट बिझनेस इन्कम अँड लॉस कॅन नॉट बी सेट ऑफ. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ओनली अगेन्स्ट इन्कम फ्रॉम स्पेक्युलेटिव्ह बिझनेस, फक्त कल्पक व्यवसायाच्या उत्पन्नाच्या विरोधात. नेक्स्ट 30. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ स्पेक्युलेटिव्ह बिझनेस लॉस अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट? आयकर अधिनियमानुसार कल्पक व्यवसायातील तोट्याचा परिणाम काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट दे कॅन बी कॅरीड फॉरवर्ड फॉर सेट ऑफ इन फ्युचर इयर, सेकंड दे कॅन बी सेट ऑफ अगेन्स्ट एनी इन्कम इन करंट इयर, third they can be adjusted against salary income, and fourth they cannot be carried forward. The correct answer is first they can only be carried forward for set of in a future year. ते भविष्यातील वर्षामध्ये समायोजित करण्यासाठी पुढे नेले जाऊ शकतात. नेक्स्ट 31. What is the effect of paying salary to family members in business? व्यवसायात कुटुंबाच्या सदस्यांना पगार दिल्याचा परिणाम काय? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट इज अलाउड ॲज अ डिडक्शन इफ इट नॉट फॉर ॲक्च्युअल पर्पज, सेकंड इट इज नॉट अलाउड ॲज डिडक्शन, थर्ड इट इज ट्रीटेड ॲज नॉन डिडक्टेबल एक्सपेन्स अँड फोर्थ नॉन ऑफ द बोथ. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट इट इज अलाउड ॲज डिडक्शन इफ इट इज फॉर ॲक्च्युअल वर्क, ते वास्तविक कामासाठी दिल्यास कपात म्हणून स्वीकारले जाते. नेक्स्ट 32. What is allowable deduction for interest on loan used for business purpose? व्यवसाय उद्देशासाठी व्यापारला जाणाऱ्या कर्जावरील व्याजाची अनुमत कपात किती आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फुल अमाउंट ऑफ इंटरेस्ट पेड, सेकंड ओनली हाफ ऑफ इंटरेस्ट पेड, थर्ड ओनली इंटरेस्ट ऑन पर्सनल लोन इज अलाउड अँड नो डिडक्शन अलाउड. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट फुल अमाउंट ऑफ इंटरेस्ट पेड, दिलेल्या व्याजाची पूर्ण रक्कम. Next 33. In which of the following case can be business income be taxed under the presumptive taxation scheme? खालीलपैकी कोणत्याही प्रकरणात व्यवसाय उत्पन्न अनुमानित कर प्रणाली अंतर्गत कर राज्य होऊ शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट when the turnover is less than 2 crore, second when the turnover is more than 1 crore, third when the turnover is exceed 10 crore and in all cases. The correct answer आहे फर्स्ट when the turnover is less than 2 crore, जेव्हा टर्नओव्हर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असतो. नेक्स्ट 34. when can business expense be claimed as a deduction under the head of business income? व्यवसाय उत्पन्न हेड अंतर्गत व्यवसाय खर्च कधी कपात म्हणून मागवता येऊ शकतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट when it is incurred exclusively for business purpose, second when it is incurred for personal purpose, third when it is incurred for mixed purpose and none of the above. Correct answer आहे फर्स्ट when it is incurred exclusively for business purpose, जेव्हा ते केवळ व्यवसाय उद्देशासाठी खर्च. नेक्स्ट 35.
विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन डिडक्टेबल एक्सपेन्स फॉर बिझनेस पर्पज. खालीलपैकी व्यवसाय उद्देशासाठी न कपात करण्यास पात्र असलेला कोणता खर्च आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बिझनेस ट्रॅव्हल एक्सपेन्स, सेकंड पर्सनल एंटरटेनमेंट एक्सपेन्स, थर्ड डेप्रिसिएशन ऑन बिझनेस असेट अँड रेंट फॉर. करेक्ट आन्सर आहे सेकंड पर्सनल एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. वैयक्तिक मनोरंजन खर्च इज नॉट डिडक्टेबल as per expense for business purpose. Next 36. Which section of Income Tax Act deal with taxation and presumptive business income? आयकर अधिनियमाचा कोणता सेक्शन अनुमानिक व्यवसाय उत्पन्नावर कराधानाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेक्शन 44AD, सेकंड सेक्शन 44A, थर्ड सेक्शन 44ADA and all of the above. करेक्ट आन्सर आहे all of the above. Section 44AD, AE and ADA. Next 37. What is the treatment for business income earned through a partnership firm? भागीदारी फर्म द्वारे मिळवलेले व्यवसाय उत्पन्नाचे उपचार काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट इज टॅक्स ॲट द फर्म लेवल अँड डिस्ट्रीब्युटेड अमंग पार्टनर, सेकंड इट इज टॅक्स ॲट इंडिव्हिज्युअल पार्टनर लेवल, थर्ड इट इज एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स अँड फोर्थ नन ऑफ द वर्क. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट इट इज टॅक्स ॲट द फर्म लेवल अँड डिस्ट्रीब्युटेड अमॉंग पार्टनर. ते फर्म स्तरावर कर राज्य होतो आणि भागीदारांमध्ये वितरित केले जाते. नेक्स्ट 38. विच ऑफ द फॉलोइंग इज रिक्वायर्ड कंडिशन टू क्वालिफाय फॉर प्रिझेम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम? अनुमानिक कर योजनेसाठी पात्र होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या आवश्यक अटी आहेत? बघा ऑप्शन आहे फर्स्ट द टॅक्स पेयर मस्ट नॉट बी अ बिझनेस फॉर स्पेक्युलेशन, third the business should not involve profession, third the turnover must be less than 2 crore rupees and none of the above. The correct answer is third the total turnover must be less than 2 crore only. एकूण टर्नओव्हर 2 कोटी रुपयापेक्षा कमी असावा. नेक्स्ट 39. which of the following income is considered income from business or profession? खालीलपैकी कोणते उत्पन्न व्यवसाय किंवा व्यावसायिक उत्पन्न मानले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्कम फ्रॉम स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन, सेकंड इन्कम फ्रॉम प्रोफेशन, थर्ड इन्कम फ्रॉम कॅज्युअल ट्रेनिंग अँड ऑल ऑफ द अबव. करेक्ट आन्सर आहे फोर्थ ऑल ऑफ द मीन्स कल्पक व्यवहारातून मिळालेलं उत्पन्न, मेडिकल और लिगल सर्व्हिसेस मीन्स व्यावसायिक उत्पन्न आणि अनौपचारिक व्यापारातून मिळालेले उत्पन्न. नेक्स्ट 40. Which of the following is not an allowable deduction under the business income? खालीलपैकी कोणती व्यवसाय उत्पन्न अंतर्गत स्वीकारली जाणारी कपात नाही? बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेंट फॉर बिझनेस प्रिमाइसेस, सेकंड पर्सनल मेडिकल एक्सपेन्स, थर्ड डेप्रिसिएशन ऑन बिझनेस असेट अँड सॅलरी पेड टू एम्प्लॉई. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड पर्सनल मेडिकल एक्सपेन्सेस वैयक्तिक वैद्यकीय खर्च. नेक्स्ट 41. Under which section can the income of taxpayer be computed under the presumptive taxation scheme for small business? छोट्या व्यवसायासाठी अनुमानिक कर योजनेअंतर्गत करदात्याचे उत्पन्न कोणत्या सेक्शन अंतर्गत गणले जाऊ शकते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेक्शन 44AD, सेक्शन 44A, सेक्शन 44ADA अँड सेक्शन 44B. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सेक्शन 44AD. Next 42. When is an expense incurred for business purpose considered deductible? व्यवसाय उद्देशासाठी खर्च कधी कपात म्हणून मानला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट when the expense is incurred wholly and exclusively for business, second when the expense is incurred for personal use as well, third when the expense is incurred in speculative business and none of the above. Correct answer आहे फर्स्ट when the expense is incurred wholly and exclusively for business, जेव्हा खर्च फक्त आणि फक्त व्यवसायासाठी केला जातो. नेक्स्ट 43. What is the tax treatment of unclaimed loss from previous year under business scheme? व्यवसाय उत्पन्न अंतर्गत मागील वर्षाच्या न माफ केलेल्या तोट्यावर कर उपचार काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट loss can be carried forward for future year and set off against future income. करेक्ट आन्सर फर्स्टच आहे. तोटे भविष्यातील वर्षामध्ये पुढे नेले जाऊ शकतात आणि भविष्यातील उत्पन्नाच्या विरोधात समायोजित केले जाऊ शकतात. नेक्स्ट 44.
What type of business income is eligible for presumptive taxation under section 44 ADA? सेक्शन 44 ADA अंतर्गत कोणत्या प्रकारच्या व्यवसाय उत्पन्नासाठी अनुमानित कर लागू आहे? तर बघा, फर्स्ट आहे ऑप्शन इनकम फ्रॉम फ्रीलान्सिंग और प्रोफेशन, सेकंड इनकम फ्रॉम लार्ज मैन्युफैक्चरिंग बिजनेस, थर्ड इनकम फ्रॉम स्पेक्युलेशन एंड नन ऑफ द वर्क. करेक्ट आंसर आहे फर्स्ट, इनकम फ्रॉम फ्रीलान्सिंग और प्रोफेशन. फ्रीलान्सिंग किंवा व्यावसायिक उत्पन्न, दॅट इज डॉक्टर, लॉयर और आर्टिस्ट. नेक्स्ट 45, अंडर द इनकम टॅक्स ऍक्ट विच ऑफ द फॉलोइंग टॅक्स डिडक्टेबल एक्सपेन्स फॉर बिझनेस? आयकर अधिकाऱ्यांखालीलपैकी कोणता व्यवसायासाठी कर कपात करण्यास पात्र खर्च आहे? तर बघा, ऑप्शन आहे रेंट फॉर ऑफिस स्पेस, पर्सनल ट्रॅव्हल एक्सपेन्स, चॅरिटी डोनेशन, पर्सनल फूड एक्सपेन्स. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, रेंट फॉर ऑफिस स्पेस, कार्यालयाच्या जागेसाठी भाडे. नेक्स्ट 46, विच ऑफ द फॉलोइंग इनकम इज नॉट टॅक्सेबल अंडर द बिझनेस अँड प्रोफेशन? खालीलपैकी कोणते उत्पन्न व्यवसाय आणि व्यावसायिक उत्पन्न हेड अंतर्गत कर राज्य होणार नाही? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, इनकम फ्रॉम कन्सल्टन्सी फर्म, सेकंड इनकम फ्रॉम हॉबी रिलेटेड ॲक्टिव्हिटी, थर्ड इनकम फ्रॉम सेल ऑफ गुड्स अँड इनकम फ्रॉम बिझनेस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, इनकम फ्रॉम हॉबी रिलेटेड ॲक्टिव्हिटी, छंदाशी संबंधित क्रियाकलापातून मिळालेले उत्पन्न. नेक्स्ट 47, अंडर सेक्शन 44 AE what is the basis for calculating income for business dealing with good transportation? सेक्शन 44 AE अंतर्गत माल वाहतुकी संबंधी व्यवसायांमध्ये उत्पन्न कसे गणले जाते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, बेस्ड ऑन द नंबर ऑफ व्हेकल ओन, सेकंड बेस्ड ऑन द टोटल टर्नओव्हर, थर्ड बेस्ड ऑन द साइज ऑफ द बिझनेस अँड बेस्ड ऑन द ॲक्च्युअल प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, बेस्ड ऑन द नंबर ऑफ व्हेकल ओन्स, मालक असलेल्या वाहनांची संख्या. Next 48, which of the following is a non-taxable receipt in business income? व्यवसाय उत्पन्नामध्ये खालीलपैकी कोणती रक्कम कर राज्य नाही? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, गिफ्ट रिसिव्ड इन द कोर्स ऑफ बिझनेस, सेकंड कॅपिटल इंट्रोड्यूस बाय पार्टनर, थर्ड लोन टेकन फ्रॉम बिझनेस पर्पज अँड प्रोफेशन फीज रिसिव्ड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कॅपिटल इंट्रोड्यूस बाय पार्टनर, भागीदारांद्वारे ओळखलेला भांडवल. नेक्स्ट 49, how is income from an agriculture business treated under the income tax act? आयकर अधिनियमांतर्गत कृषी व्यवसायातून मिळालेले उत्पन्न कसे उपचारित केले जाते? तर टॅक्स ॲज अ बिझनेस इन्कम, एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स, टॅक्स ॲज अ इन्कम फ्रॉम अदर सोर्स अँड टॅक्स ॲज अ कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स, करातून मुक्त. नेक्स्ट 50, व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ GST मीन्स गुड अँड सर्व्हिस टॅक्स ऑन बिझनेस इन्कम ऑफ टॅक्स पेअर? GST सामान आणि सेवा मीन्स गुड्स अँड सर्व्हिस करदात्याच्या व्यवसाय उत्पन्नावर काय परिणाम होतो? आन्सर आहे फर्स्ट, GST इज अ टॅक्स ऑन इन्कम ऑफ बिझनेस, सेकंड GST इज नॉट रिलेटेड बिझनेस इन्कम, थर्ड GST अफेक्ट द कॉस्ट स्ट्रक्चर ऑफ बिझनेस बट नॉट इन्कम, अँड फोर्थ GST इज डिडक्टेड फ्रॉम बिझनेस इन्कम. करेक्ट आन्सर आहे थर्ड, GST अफेक्ट द कॉस्ट स्ट्रक्चर ऑफ बिझनेस बट नॉट इन्कम. GST व्यवसायाच्या खर्च संरचनेवर प्रभाव टाकतो परंतु उत्पन्नावर नाही. ठीक आहे. नेक्स्ट जो व्हिडिओ राहणार आहे तो आपला 6 व्हिडिओ राहील हेड ऑफ इन्कमचा, कॅपिटल गेन्सचा. ठीक आहे, याच्यावर सुद्धा आपण 50 MCQ सॉल्व्ह करणार आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळणार. कारण की महाट्रान्सको LDC आणि सिटकोचा मॉक पेपर सुद्धा आपण सॉल्व्ह करणार आहे आणि लवकरात लवकर RRB ALP ची सिरीज सुद्धा स्टार्ट करणार. ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.